Hi students, welcome all of you. Today we are going to discuss our second topic, gravitation, and first we are going to discuss the important formulae about the topic gravitation. In last lecture we have seen the topic kinetic theory of gases and radiation. Okay, now today we are going to discuss the topic gravitation. Okay, first the formula is gravitational force. All of you know how to find out the gravitational force. F is equal to G m1 m2 upon r square. Here m1 and m2 are masses of two particles and r is the distance between them. Then gravitational force between two equal masses, if m1 is equal to m2, then F is equal to G m square upon r square. Then the second formula we will discuss, it is the gravitational constant. If in the formula of gravitational force we find the G, then G is equal to Fr square upon m1 m2. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की G इक्वल टू काय असतो फॉर्म्युला Fr स्क्वेअर अपॉन m1 m2 आणि त्याचं SI युनिट काय असतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. त्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये फर्स्ट बघूया आपण ऑन द सरफेस ऑफ अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी फाइंड आउट करायची, तर G इक्वल टू Gm अपॉन r स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला असेल. जर तुम्ही h या हाईटला ग्रॅव्हिटी फाइंड आउट करणार असाल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता असेल, Gh इज इक्वल टू Gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. r प्लस h म्हणजेच काय तर स्मॉल r आणि मग Gh इक्वल टू फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला Gm अपॉन स्मॉल r स्क्वेअर. ओके, म्हणजे इथे आपण काय केलं तर r प्लस hच्या जागी आपण स्मॉल r पुटअप केला आणि Gh इज इक्वल टू काय मिळालं Gm अपॉन स्मॉल r स्क्वेअर. त्यानंतर सपोज आपल्याला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ d फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला असेल Gd इज इक्वल टू काय आहे G इंटू 1 मायनस d अपॉन r. d म्हणजे असेल डेप्थ. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला डेन्सिटी माहीत आहे आणि मास दिलेलं नाही आहे तर त्या केसमध्ये डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला G फाइंड आउट करायचं असेल तर G इक्वल टू फॉर्म्युला काय आहे बघा 4/3 पाय r रो G. ओके, 4/3 पाय कॅपिटल R रो कॅपिटल G. त्यानंतर जर आपल्याला लॅटिट्यूडच्या फॉर्ममध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायची आहे, म्हणजेच ग्रॅव्हिटीमध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू द लॅटिट्यूड. लॅटिट्यूड म्हणजे काय तर अँगल असतो, तो अँगल कोणासोबत आहे तर इक्वेटरसोबत. मग इक्वेटरसोबत जो अँगल केला आहे त्याला म्हणायचं लॅटिट्यूड आणि त्याच्यासोबत ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज कशी होते तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे G डॅश इज इक्वल टू G मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. आता हे जे 3-4 फॉर्म्युले आहेत आपण बघितले की विथ डेप्थ, विथ हाईट आणि विथ लॅटिट्यूड चेंज कसा होतो हे आपल्याला टेक्स्टबुकमध्ये फॉर्म्युले आहेत. आणि ॲट लॅटिट्यूडचा फॉर्म्युला काय बघा G डॅश इक्वल टू G मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. याच्यामध्ये डिफरंट केसेस आहेत. त्याच्यामधली फर्स्ट केस ॲट इक्वेटर. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं लॅटिट्यूड म्हणजे काय असतो तर अँगल मेड विथ इक्वेटर. मग तो अँगल जर तुम्ही इक्वेटरला चेक केला तर अँगल किती असेल 0 असेल. मग जर फायची व्हॅल्यू 0 टाकली तर G डॅश इक्वल टू काय येणार G मायनस r ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर ॲट पोल्सला जर तुम्ही अँगल चेक केला इक्वेटर आणि पोल यांच्यामध्ये असणारा अँगल हा किती असतो 90 डिग्री. त्यामुळे G डॅश इक्वल टू काय असेल G, कारण कॉस 90 किती असतो 0 आणि G डॅश इक्वल टू काय असेल G असेल. ओके, त्यानंतर इफ अर्थ स्टॉप्स रोटेटिंग देन द व्हॅल्यू ऑफ G ॲट इक्वेटर इन्क्रीजेस बाय r ओमेगा स्क्वेअर. काय सांगितले बघा, अर्थ जर रोटेट झाली नाही, स्टॉप झाली तर Gची व्हॅल्यू इक्वेटरला कितीनं इन्क्रीज होणार आहे तर r ओमेगा स्क्वेअर या व्हॅल्यूनं ती इन्क्रीज होईल. त्यानंतर 6th फॉर्म्युला आपण बघतोय तो आहे व्हेरिएशन ऑफ G विथ हाईट. ओके, मग GH अपॉन G फॉर्म्युला काय आहे बघा
आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला नंबर 6 बघायचा आहे. काय आहे? जी एच अपॉन जी इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर जर एच इज लेस दॅन आर असेल, म्हणजेच हाईट जी आहे ती खूप लहान आहे कोणापेक्षा? अर्थच्या रेडियसपेक्षा. तर हाईट कशी असेल? निग्लिजिबल असेल. आणि त्या केसमध्ये जी एच इक्वल टू काय असणार? जी इंटू 1 मायनस 2h अपॉन आर. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस सॅटेलाइट इज रोटेटिंग व्हेरी क्लोज टू द अर्थ किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे तो व्हेरी क्लोज टू द अर्थ आहे, तर त्या केसमध्ये हाईट जी आहे ती आरपेक्षा खूप लहान असेल. मग जी एच कसा काढायचा? तर जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की सॅटेलाइट ज्या व्हेलॉसिटीनं सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो त्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. त्याचा मेन फॉर्म्युला व्ही सी इज इक्वल टू काय आहे? अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. मग याच्यामध्ये आता सपोज सॅटेलाइट हा व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस असेल तर एच कसा असेल? निग्लिजिबल असेल. मग तुम्ही जर ऑप्शन बी मध्ये जो फॉर्म्युला दिला आहे व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच, या मेन फॉर्म्युल्यामध्ये जर एच निग्लेक्ट केला, एच रिमूव्ह केला, तर मग फॉर्म्युला काय येईल? व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन कॅपिटल आर. म्हणजेच जर सॅटेलाइट हा व्हेरी क्लोज असेल अर्थच्या सरफेसच्या तर व्ही सी इक्वल टू काय असेल? अंडर रूट जी एम अपॉन आर. आणि हा फॉर्म्युला फर्स्ट दिला आहे आपल्याला एमध्ये. त्यानंतर सी बघा, व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन स्मॉल आर. म्हणजेच काय इथे आर प्लस एचच्या ऐवजी आपण फक्त काय टाकला? स्मॉल आर टाकलेला आहे. त्यानंतर पुढे फॉर्म्युले बघूयात. इन टर्म्स ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्ही सी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कोणत्या फॉर्ममध्ये? स्मॉल जीच्या फॉर्ममध्ये. मग व्ही सी इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे? अंडर रूट जी आर. ओके, जसं आता आपण फॉर्म्युला बघितला कॅपिटल जीच्या फॉर्ममध्ये तो फॉर्म्युला येतो अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. आणि जर तुम्ही स्मॉल जीच्या फॉर्ममध्ये यूज केला तर व्ही सी इक्वल टू काय येणार? अंडर रूट स्मॉल जी आर. त्यानंतर इथे हा फॉर्म्युला कधी यूज करू शकतो आपण? ज्यावेळेस सॅटेलाइट हा व्हेरी क्लोज टू द अर्थ असेल. जर सॅटेलाइट हा एच या हाईटला रिव्हॉल्व होत असेल तर त्या जीच्या जागी जी एच येईल आणि आरच्या जागी आर प्लस एच येईल. बरोबर. आणि मग व्ही सी इक्वल टू काय असेल? अंडर रूट जी एच इंटू आर प्लस एच. ओके, लक्षात ठेवायचं आहे एच या हाईटला असेल तर फॉर्म्युला असेल अंडर रूट जी एच इंटू आर प्लस एच. आणि व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ असेल तर जी एचच्या जागी असेल जी, आर प्लस एचच्या जागी असेल आर. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा. इफ जी एच इज नॉट नोन. जर तुम्हाला जी एचची व्हॅल्यू माहीत नाही तर व्ही सी जीच्या फॉर्ममध्ये कसा काढायचा? तर व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच. अंडर रूट जी आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच केलं की आपल्याला मग काय मिळेल? इथे व्ही सी मिळेल. पण हा फॉर्म्युला कधी यूज करू शकतो? ज्यावेळेस आपल्याला जी माहीत आहे पण जी एच माहीत नाही, म्हणजे एच या हाईटला असणारी ग्रॅव्हिटी माहीत नाही, त्यावेळेस हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. त्यानंतर थर्ड बघा, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ अर्थ. व्ही सीचा फॉर्म्युला डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये कसा यूज केला जाईल? व्ही सी इज इक्वल टू 2r अंडर रूट जी π/3 रो. ओके, सगळ्यांनी आत्ता मी जे सांगते आहे तेव्हा तुमच्यासमोर जी स्क्रीन येते आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा त्या वेळेस, जेणेकरून हे फॉर्म्युले तुमच्याजवळ राहतील आणि ते तुम्ही एक्झाम्पल्समध्ये यूज करू शकताय. आत्ता जे फॉर्म्युले मी घेते आहे हे सगळे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत या टॉपिकमधले. हे फॉर्म्युले तोंडपाठ असतील तर तुम्ही कोणतंही एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकाल. व्ही सी इज इक्वल टू आता काय सांगितलं? डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये असेल तर फॉर्म्युला असेल 2r अंडर रूट जी π/3 रो. जर तुम्ही फॉर्म्युला नीट ऑब्झर्व केलात तर तुमच्या एक लक्षात येईल की याच्यामध्ये कॅपिटल आर कसा आहे? कॉन्स्टंट आहे. कॅपिटल जी हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. π/3 आणि 2 या व्हॅल्यूसुद्धा कॉन्स्टंट आहेत.
म्हणजे व्ही सी आणि रो यांचं प्रपोर्शन कसं असेल बघा, व्ही सी डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट रो. ओके, त्यानंतर नेक्स्ट फिफ्थ बघा, टाईम पिरियड. ओके, टाईम पिरियडमध्ये फर्स्ट आपण बघतोय, फर्स्ट फॉर्म्युला टी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, 2 पाय अंडर रूट आर प्लस एच अपॉन जी एच. ओके, टी इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, 2 पाय अंडर रूट आर प्लस एच अपॉन जी एच. हा आहे आत्ता मी सांगितलेला सेकंड फॉर्म्युला बघा, टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर प्लस एच अपॉन जी एच. पण जी एमच्या फॉर्ममध्ये जर हा कन्वर्ट केला तर तो फॉर्म्युला थर्ड नंबरचा चेक करा, टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर प्लस एच ब्रॅकेट क्यूब अपॉन जी एम. ओके, 2 पाय अंडर रूट आर प्लस एच ब्रॅकेट क्यूब अपॉन जी एम. याच्यामध्ये 2 पाय आणि जी एम या दोन व्हॅल्यू कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे टीचं प्रपोर्शन आर प्लस एचशी कसं असेल बघा, टी प्रपोर्शनल टू आर प्लस एच रेस टू 3/2. आता इथे आर प्लस एच म्हणजेच काय असतो, स्मॉल आर असतो, बरोबर. मग आपण असं म्हणू शकतो की टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल आर क्यूब, स्मॉल आर रेस टू 3/2. टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल आर रेस टू 3/2 असं टीचं प्रपोर्शन आरला असेल. ओके, म्हणजेच काय, तर टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब असं आपल्याला रिलेशन मिळेल टाईम पिरियड आणि आरमध्ये. त्यानंतर जर सॅटेलाईट हा अर्थच्या व्हेरी क्लोज रिव्हॉल्व होतोय तर याच्यामध्ये आर प्लस एचच्या ऐवजी आपण आर टाकू शकतो आणि त्यामुळे तो फॉर्म्युला काय येईल बघा, सेकंड फॉर्म्युल्यामध्ये आर प्लस एचच्या जागी आर टाकलं तर फॉर्म्युला काय येईल, टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर बाय जी. टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर बाय जी. बघा काय केलं आपण, सेकंड फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आर प्लस एचच्या जागी आर टाकलं, जी एचच्या जागी जी टाकलं, मग फॉर्म्युला आला टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट आर बाय जी. त्यानंतर सिक्स्थ बघा, केपलर्स फॉर्म्युला फॉर प्लॅनेटरी मोशन. केपलर्स फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट व्हेलॉसिटी व्ही ए आपण म्हणतोय, व्ही ए एरियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर डी थिटा बाय डी टी. ओके, फॉर्म्युला काय आहे एरियल व्हेलॉसिटीचा, 1/2 आर स्क्वेअर डी थिटा अपॉन डी टी. आणि एरियल व्हेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट असते. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा, रेशो ऑफ टाईम पिरियड्स ऑफ 2 सॅटेलाइट्स. ओके, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू काय असतो, आर क्यूब, म्हणजेच टी प्रपोर्शनल टू काय असतो, आर रेस टू 3/2. मग T1 अपॉन T2 काय येणार, R1 अपॉन R2 रेस टू 3/2. ओके, त्यानंतर बाइंडिंग एनर्जी, हे पुढचं बघूया आपण. बाइंडिंग एनर्जी फॉर अ बॉडी स्टेशनरी ऑन द अर्थ, जर बॉडी अर्थच्या सरफेसवर स्टेशनरी असेल, स्टेबल असेल, तर बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला असतो GMM अपॉन R. याच्यामध्ये G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, M मास ऑफ द अर्थ, स्मॉल m मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि कॅपिटल R रेडियस ऑफ द अर्थ. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा, फॉर अ बॉडी रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ॲट हाईट h BE म्हणजे बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू काय आहे, GMM अपॉन 2 इंटू स्मॉल r. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. बाइंडिंग एनर्जी जर ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर असेल तर GMM अपॉन कॅपिटल R येतो. आणि बाइंडिंग एनर्जी फॉर अ सॅटेलाइट किंवा फॉर अन ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग ॲट हाईट h. ओके, जर ऑब्जेक्ट हा रिव्हॉल्व होत असेल आणि त्याच्यासाठी बाइंडिंग एनर्जी काढायची आहे तर फॉर्म्युला काय, GMM अपॉन 2 इंटू स्मॉल r. इथे स्मॉल r म्हणजे काय असेल, स्मॉल r म्हणजे काय असणार आहे सांगा बरं. स्मॉल r म्हणजे असेल रेडियस ऑफ द ऑर्बिट. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑन द अर्थ सरफेस. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑन द अर्थ सरफेस. ओके, फॉर अ बॉडी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, बॉडी जर अर्थच्या सरफेसवर असेल तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बघा, -GMM अपॉन कॅपिटल R. ओके, फॉर्म्युला आहे -GMM अपॉन कॅपिटल R. आणि या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही GMची व्हॅल्यू GR² टाकली तर मग आपल्याला फॉर्म्युला मिळतो -mg कॅपिटल R.
बॉडी अर्थच्या सरफेसवर असेल तर पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू आहे -gmm/r म्हणजेच -mgr. त्यानंतर बॉडी जर अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होत असेल अराउंड द अर्थ तर त्या केसमध्ये पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय होईल तर कॅपिटल आरच्या ऐवजी स्मॉल आर येईल. म्हणजे जर ऑब्जेक्ट हा रोटेट होत असेल अर्थच्या भोवती ऑर्बिटमध्ये तर पोटॅन्शियल एनर्जी काय असते -gmm/r. त्यानंतर कायनेटिक एनर्जी फॉर अ बॉडी स्टेशनरी ऑन द अर्थ. कायनेटिक एनर्जी जर एखादी बॉडी ही अर्थच्या सरफेसवर स्टेशनरी असेल तर ऑब्वियसली तिची व्हेलॉसिटी किती आहे 0 आणि म्हणूनच तिची कायनेटिक एनर्जीसुद्धा किती असेल 0 असेल. त्यानंतर फॉर अ बॉडी रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ॲट हाईट h. काय सांगितलं आहे बॉडी काय होती आहे रिव्हॉल्व होती आहे h या हाईटला ऑर्बिटमध्ये. तर कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट करायची तर gmm/2r. काय फॉर्म्युला आहे gmm/2r. ओके. त्यानंतर टोटल एनर्जी जर बॉडी अर्थच्या सरफेसवर असेल टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे -gmm/R. जर बॉडी स्टेशनरी असेल हाईट hला लक्षात ठेवा. आता इथे चेंज काय आहे पहिल्यांदा बॉडी कुठे आहे अर्थच्या सरफेसवर फॉर्म्युला आहे -gmm/R टोटल एनर्जी. ओके. आणि ती इक्वल टू काय असेल -mgr. जर बॉडी हाईट hला स्टेशनरी आहे तर टोटल एनर्जी इक्वल टू काय असेल -gmm/r. त्यानंतर फॉर अ बॉडी रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ जर बॉडी रिव्हॉल्व होत असेल तर टोटल एनर्जी काय असणार आहे बघा -gmm/2r. टोटल एनर्जी काय असेल -gmm/2r असेल. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल ऑन द सरफेस ऑफ अर्थ v इज इक्वल टू फॉर्म्युला आहे -gm/r. काय फॉर्म्युला आहे -gm/r. आणि या ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियलला तुम्ही ऑब्जेक्टच्या मासनी म्हणजेच स्मॉल एमनी मल्टिप्लाय केलं की मग आपल्याला मिळते ती आहे ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी. लक्षात ठेवा ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल इनटू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. सो v इज इक्वल टू फॉर्म्युला काय -gm/r. याला स्मॉल एमनं मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळत असते पोटॅन्शियल एनर्जी. त्यानंतर ॲट हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ v इज इक्वल टू काय बघा -gm/r+h. ओके. हाईट hला काय आहे v इक्वल टू -gm/r+h. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल इंटेन्सिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इक्वल टू काय gm/r². आणि ॲट हाईट h फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ किती आहे gm/r+h². नेक्स्ट आहे एस्केप वेलॉसिटी ve फॉर्म्युला काय बघा √2gm/r. याच्यामध्ये gmच्या जागी gr² टाकला की फॉर्म्युला येईल √2gr. आणि ve आणि vc म्हणजे एस्केप वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी यांच्यामध्ये रिलेशन काय आहे तर ve इक्वल टू √2vc. ओके. ve इक्वल टू काय असतं √2vc. त्यानंतर ve इक्वल टू जर तुम्हाला डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये हा फॉर्म्युला पाहिजे एस्केप वेलॉसिटीचा तर तो काय येईल बघा ve इक्वल टू r√8πρg/3. त्यानंतर फॉर अ बॉडी रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ सरफेस ॲट हाईट h जर एखादा ऑब्जेक्ट हा अर्थच्या सरफेसच्या भोवती रिव्हॉल्व होतो आहे आणि तो हाईट hला आहे तर त्याच्यासाठी एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असेल तर कॅपिटल आरच्या ऐवजी स्मॉल आर येईल आणि v इक्वल टू काय असेल √2gm/r. म्हणजेच v इक्वल टू असेल √2g_r. ओके. म्हणजे जे फॉर्म्युले आत्ता आपण स्टेशनरी ऑब्जेक्टसाठी बघितले त्याच्यामध्ये चेंज काय झाला तर कॅपिटल आरच्या ऐवजी फक्त इथे काय आला स्मॉल आर आला. ओके. त्यानंतर ve इक्वल टू काय आहे r√g/r. काय फॉर्म्युला आहे r√g/r. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे वेटलेसनेस कंडिशन. ओके. फर्स्ट बघा w इक्वल टू काय आहे m/g+a. आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस एखादी लिफ्ट आहे
ती अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्सलरेशन एनं मूव्ह होते. तर जे वेट आहे वेट ते कसं फाइंड आउट करतो आपण? वेट इज इक्वल टू एम इंटू जी प्लस ए. फॉर्म्युला काय असतो? डब्ल्यू इक्वल टू एम इंटू जी प्लस ए. ओके. त्यानंतर जर लिफ्ट ही ॲक्सलरेशन एनी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येत असेल तर आपण फॉर्म्युला कोणता यूज करतो? डब्ल्यू इक्वल टू एम इंटू जी मायनस ए. आणि ज्यावेळेस लिफ्टचा फ्री फॉल होतो म्हणजेच काय होतं? तर ए इक्वल टू काय असतं? जी. म्हणजे डब्ल्यू इक्वल टू काय येणार? एम इंटू जी मायनस जी. डाऊनवर्ड मोशन आहे म्हणून एम इंटू जी मायनस ए असा फॉर्म्युला असेल. आणि ए इक्वल टू जी कधी असतं? फ्री फॉलसाठी असतं. म्हणजे लिफ्टचा रोप सपोज कट झाला आणि लिफ्ट खाली आली तर फ्री फॉल झाला आणि ए इक्वल टू असणार जी आणि डब्ल्यू इक्वल टू काय असणार? एम इंटू जी मायनस ए. म्हणजेच जी मायनस जीचा आन्सर येईल 0 आणि डब्ल्यू इक्वल टू सुद्धा किती असेल? 0. ओके. आत्ता इथे आपण काही फॉर्म्युले बघितले. आता यानंतर आणखीन काही फॉर्म्युले बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये फर्स्ट द व्हॅल्यू ऑफ ऑर्बिटल, हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स काढलेले आहेत मी, ते पॉईंट्ससुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. द व्हॅल्यू ऑफ ऑर्बिटल व्हेलॉसिटी फॉर अ सॅटेलाइट नियर द सरफेस ऑफ अर्थ इज. काय सांगितले बघा? ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी फॉर अ सॅटेलाइट नियर द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसच्या क्लोज जर सॅटेलाइट मूव्ह होत असेल तर त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असते? 7.92 किलोमीटर पर सेकंड. व्हॅल्यू लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय आहे व्हॅल्यू? 7.92 किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर इफ सॅटेलाइट रिव्हॉल्व्स क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ तर त्यावेळेस त्याचा टाईम पिरियड किती असेल? टी इक्वल टू फॉर्म्युला काय असतो? 2π√r/g आणि त्याची व्हॅल्यू किती असते? 84.6 मिनिट्स. सगळ्यांनी हे नीट लक्षात ठेवायचं आहे की जर सॅटेलाइट हा व्हेरी क्लोज रिव्हॉल्व होतो आहे अर्थच्या सरफेसच्या तर आपण काही व्हॅल्यूज इथं बघतो आहे त्याच्यासाठी. व्ही सी क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असेल? 7.92 किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर टाईम पिरियड किती असेल बघा? 84.6 मिनिट्स असेल. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी कशी काढतो आपण? ओमेगा इज इक्वल टू 2π/t आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल बघा? 0.00 व्हॅल्यू काय असेल? 0.001237 रॅडियन पर सेकंड. काय फॉर्म्युला आहे? 0.001237 रॅडियन पर सेकंड. लक्षात ठेवा. व्ही सी व्हॅल्यू किती आहे? 7.92 किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर टी किती आहे बघा? 84.6 मिनिट्स आणि ओमेगा किती आहे? 0.001237 रॅडियन पर सेकंड. त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ द टाईम पिरियड ऑफ अ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे त्याचा टाईम पिरियड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती असतो तो? 24 आवर्स. त्यानंतर ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी जिओ स्टेशनरी सॅटेलाइटसाठी किती असते? तर 3.08 किलोमीटर पर सेकंड. फिक्स व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असेल, टाईम पिरियड आहे 24 आवर्स आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी असते 3.08 किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर हाईट अबाव द सरफेस ऑफ अर्थ. हाईट अबाव द सरफेस ऑफ अर्थ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हा अर्थच्या सरफेसपासून किती हाईटला असतो? तर 36,000 किलोमीटर. 36,000 किलोमीटर. ओके. काय काय सांगितलेलं आहे बघा? टाईम पिरियड ऑफ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट किती आहे? 24 आवर्स. त्यानंतर ऑर्बिटल व्हेलॉसिटी किती आहे? 3.08 किलोमीटर पर सेकंड आणि हाईट गिवन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अँग्युलर मोमेंटम एल ऑफ अ सॅटेलाइट. अँग्युलर मोमेंटम सॅटेलाइटचं जर फाइंड आउट करायचं आहे तर एलचा फॉर्म्युला असतो MVR. MVR म्हणजे R इंटू P इज इक्वल टू असतं अँग्युलर मोमेंटम आणि P म्हणजे आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मग Pची व्हॅल्यू MV टाकली तर L इक्वल टू काय येईल? MVR. आणि मग फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळेल V इक्वल टू VC टाकायचं √GM अपॉन स्मॉल r आणि इंटू असेल पुढे स्मॉल r आणि फॉर्म्युला मिळेल m² GM r रूटमध्ये असेल. रूटमध्ये m² म्हणजे स्मॉल m² आहे. कॅपिटल GM
इंटू आर आणि हे सगळं कशामध्ये असेल रूटमध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच. हे माहिती आहे आपल्याला, आत्ताच पाहिलं आपण. जी एच इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. जर एच हा स्मॉल असेल खूप तर जी एच इक्वल टू काय येईल, जी इंटू 1 मायनस 2h अपॉन आर. नेक्स्ट बघा 7th फॉर्म्युला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट डेप्थ डी. जी डी फॉर्म्युला काय आहे, जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर. त्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंजेस विथ लॅटिट्यूड फॉर्म्युला आहे जी डॅश इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. डेप्थ डीला फॉर्म्युला नेक्स्ट बघा डेप्थ डी ॲट विच नेक्स्ट बघा depth d at which the value of gravity becomes 1 by n times the value at the surface. काय सांगितले तुम्हाला, डेप्थ फाइंड आउट करायची आहे. ज्या डेप्थला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही त्याच्या सरफेसच्या व्हॅल्यूच्या 1/n टाइम्स होईल. मग ती व्हॅल्यू डीची कशी फाइंड आउट करायची, तर डी इक्वल टू n-1/n इंटू काय करायचं आर. ओके. n-1/n इंटू आर. म्हणजे सपोज तुम्हाला असं सांगितलं आहे की 1/n म्हणजे आहे 1/5. तर त्या केसमध्ये तुम्ही डी इक्वल टू कसं फाइंड आउट कराल, 5-1/5 इंटू आर म्हणजे 4/5 आर असं त्याचं ॲन्सर असेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा इफ अर्थ इज कन्सिडर्ड ॲज सॉलिड स्पियर देन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. लक्षात ठेवा, जर अर्थला तुम्ही सॉलिड स्पियर आहे असं कन्सिडर केलं तर ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल सेंटरला कसं फाइंड आउट कराल, अर्थच्या फॉर्म्युला आहे -3/2 GM अपॉन कॅपिटल आर. काय फॉर्म्युला आहे, -3/2 GM अपॉन कॅपिटल आर. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा इफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू nth पॉवर ऑफ डिस्टन्स आर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाला, nth पॉवरला, कोणाच्या, डिस्टन्स आरच्या. तर त्या केसमध्ये ऑर्बिटल व्हेलॉसिटी VC प्रपोर्शनल टू काय असेल, r⁻n/2 आणि टाइम पिरियड जो आहे तो कसा असेल बघा, t प्रपोर्शनल टू r⁻n+2/2. ओके. सगळ्यांनी जसं जसं मी आत्ता रीड करते आहे प्रत्येक नवीन स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढायचा आहे जेणेकरून हे फॉर्म्युले तुमच्याजवळ राहतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा v<VC आहे. आता हे आपल्याला माहिती आहे बघा की क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय असते, तर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह होण्यासाठी, रोटेट होण्यासाठी एखाद्या ऑब्जेक्टला नेसेसरी असणारी जी व्हेलॉसिटी आहे ती म्हणजे असते VC. मग त्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटीनं जर एखादा सॅटेलाईट मूव्ह होत असेल तर तो काय होईल, तर तो फेल टू रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा स्मॉल व्हेलॉसिटीनं जर सॅटेलाईट मूव्ह होत असेल तर तो अर्थच्या अराउंड मूव्ह होऊ शकत नाही, त्याचं मोशन काय होईल, फेल होईल. त्यानंतर v=VC आहे. म्हणजेच त्या सॅटेलाईटचं किंवा त्या बॉडीचं स्पीड जे आहे ते इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल तर तो कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरेल, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. त्यानंतर जर VC पेक्षा मोठी व्हेलॉसिटी आहे आणि VE पेक्षा लहान आहे म्हणजेच त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इज लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी आहे आणि ग्रेटर दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे तर त्याची ऑर्बिट कोणती असेल बघा, इलिप्टिकल ऑर्बिट. त्यानंतर जर v=VE असेल म्हणजेच सॅटेलाईटची व्हेलॉसिटी इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी असेल तर तो काय होईल, एस्केप होईल. ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थमधून तो काय होणार, एस्केप होणार. त्यानंतर म्हणजे यावेळेस कोणता पाथ असणार आहे, पॅराबोलिक पाथमध्ये तो एस्केप होणार आहे. त्यानंतर सपोज v>VE असेल म्हणजेच ते सॅटेलाईटची व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा ग्रेटर असेल तर त्या केसमध्ये तो सॅटेलाईट किंवा ती बॉडी काय होईल, एस्केप होईल आणि पाथ कोणता फॉलो केला जाईल, तर हायपरबोलिक पाथ फॉलो केला जाईल. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघा क्रिटिकल व्हेलॉसिटी VC इज इक्वल टू √GM अपॉन r+h माहिती आहे आपल्याला. टाइम पिरियडचा फॉर्म्युला t इक्वल टू काय असतो, 2π√r+h ब्रॅकेट क्यूब अपॉन GM. सॅटेलाईट जर व्हेरी क्लोज रिव्हॉल्व होत असेल ओके तर t कसा फाइंड आउट करायचा, तर √3π/0 याच्यामध्ये तुम्ही डेन्सिटी यूज करताय. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघा, हे आपल्यासाठी नवीन आहे, हे आपल्याला आत्ता थेरीमध्ये टेक्स्टबुकमध्ये नव्हतं तर हे आपल्याला नोट केलं पाहिजेत.
वर्क डन इन सेंडिंग अ बॉडी फ्रॉम सरफेस टू हाईट. म्हणजे काय करायचं आहे तर एखादी बॉडी ही कुठे आहे, अर्थच्या सरफेसवर आहे आणि त्या बॉडीला तुम्हाला मूव्ह करायचं आहे. कुठं, एच या हाईटला मूव्ह करायचं आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजेच काय केलं गेलं, वर्क केलं गेलं. आणि मग ते वर्क कसं फाइंड आउट कराल तर डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार फॉर्म्युला, mgr इंटू ब्रॅकेट h अपॉन r प्लस h. फॉर्म्युला लक्षात ठेवा, mg कॅपिटल R इंटू ब्रॅकेट फॉर्म्युला आहे h अपॉन r प्लस h. नेक्स्ट बघा, जर h इक्वल टू nr या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे तुम्हाला हाईट सांगितलेली आहे. किती आहे हाईट, n टाइम्स ऑफ रेडियस ऑफ अर्थ, h इक्वल टू nr असं या फॉर्ममध्ये दिलं असेल तर w कसा फाइंड आउट करायचा बघा, mgr इंटू ब्रॅकेट n अपॉन n प्लस 1. म्हणजे hच्या जागी आपण nr टाकला तर फॉर्म्युला काय येईल बघा, n अपॉन n प्लस 1 आणि इंटू mgr. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इफ h इज इक्वल टू r. hची व्हॅल्यू जर तुम्ही r एवढी टाकली तर फॉर्म्युला काय येईल वर्क डनचा, w इज इक्वल टू 1/2 mgr. w इज इक्वल टू काय असेल 1/2 mgr. हे कधी असेल, ज्यावेळेस h इज इक्वल टू r आहे. मेन फॉर्म्युला एकच लक्षात ठेवा जास्त करून, w इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, mgr इंटू ब्रॅकेट h अपॉन r प्लस h. आणि मग ह्या डिफरंट केसेस आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट केस आहे बघा, इफ h इज व्हेरी स्मॉल. h कसा आहे, व्हेरी स्मॉल आहे. मग h कसा असणार, निग्लिजिबल असणार आणि त्यामुळे h अपॉन r हा रेशो घेतला आपण तर तो काय येईल, जवळपास तो 0च्या जवळपास असेल. म्हणजे h/r हा रेशो खूप स्मॉल असेल. मग त्या केसमध्ये डब्ल्यूचा फॉर्म्युला काय येईल बघा, w इज इक्वल टू mgh अपॉन 1 प्लस h/r. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. वर्क डन फॉर मूव्हिंग ऑब्जेक्ट थ्रू व्हेरी स्मॉल डिस्टन्स. ओके, म्हणजेच काय, h या स्मॉल डिस्टन्समधून जर तुम्हाला मूव्ह करायचं आहे तर वर्क डन w कसं काढायचं तर mgh अपॉन 1 प्लस h/r. ओके, आणि याच्यामध्ये जर h/r हा निग्लिजिबल घेतला तुम्ही, म्हणजे 0च्या जवळपास असेल रेशो, तर mgh हे आन्सर असेल वर्क डनचं. ओके, w इज इक्वल टू फॉर्म्युला काय असेल, इक्वल टू mgh. त्यानंतर नेक्स्ट बघा, वर्क डन इन टेकिंग अ सॅटेलाइट फ्रॉम सरफेस टू हाईट h. काय केलं, सॅटेलाइटला सरफेसपासून h या हाईटला तुम्ही काय केला, मूव्ह केला आणि ऑर्बिटमध्ये ठेवला. ओके, तर त्यासाठी किती वर्क केलं जाईल, फॉर्म्युला बघा, mgr इंटू ब्रॅकेट r प्लस 2h अपॉन 2 इंटू r प्लस h. हे सगळे फॉर्म्युले आपल्यासाठी नवीन आहेत आणि त्यामुळे ते सगळ्यांनी व्यवस्थित नोट करून घ्यायचे. एखादा सॅटेलाइट तुम्ही काय केला, सरफेसपासून मूव्ह केला, h हाईटला असणाऱ्या ऑर्बिटमध्ये पुट केला तर त्याच्यासाठी वर्क किती केलं जाईल, mgr इंटू r प्लस 2h अपॉन 2 इंटू r प्लस h. त्यानंतर एस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. तुम्हाला मी हे सांगितलं होतं बघा की याची व्हॅल्यू फिक्स असते. अर्थच्या सरफेससाठी एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. तुम्हाला याच्यामध्ये काहीही डेटा दिलेला असेल पण एखादा ऑब्जेक्ट कोणताही असू दे, हेवी असू देत, लाईट असू देत, त्याचं मास काहीही असेल तरी त्याला अर्थच्या सरफेसवरून एस्केप करण्यासाठी त्याची वेलॉसिटी ही किती असली पाहिजेत, 11.2 किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर आता आपण इथे इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितले या टॉपिकवरचे. हे सगळे फॉर्म्युले तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. शक्यतो या फॉर्म्युल्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा फॉर्म्युला इथे जास्त करून यूज करावा लागणार नाही. त्यामुळे हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित तोंडपाठ करा. त्यानंतर आता काही आपण एक्झाम्पल्स बघणार आहे आणि हे जे एक्झाम्पल्स आहेत ते थोडे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत म्हणून आपण इथे घेतो आहे. ओके, त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, इफ r इज द रेडियस ऑफ अर्थ अँड g इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस, देन मीन डेन्सिटी ऑफ द अर्थ इज. r रेडियस आहे, g ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आणि तुम्हाला डेन्सिटी विचारली आहे. जसा मगाशी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला होता जीचा. बरं, इथे आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो आपण पहिल्यांदा घेऊयात. जी इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, gm अपॉन r स्क्वेअर. ओके, मास इज इक्वल टू काय असतं, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग एमची व्हॅल्यू जर v रो अशी टाकली
तर व्ही अर्थचा शेप कसा आहे स्पिरिकल, त्याच्यामुळं व्ही काय असेल 4/3 पाय आर क्यूब. मग एम इक्वल टू काय असेल व्ही इंटू रो असेल. ओके, मग जीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर एमची ही व्हॅल्यू टाकली 4/3 पाय आर क्यूब रो, तर जीचा फॉर्म्युला काय येतो बघा 4/3 पाय आर रो जी. ओके, आणि मग याच्यावरून तुम्ही रोचा फॉर्म्युला कसा लिहू शकता, रो इज इक्वल टू 3g अपॉन 4 पाय आर कॅपिटल जी. ओके, अशा प्रकारे या एक्झाम्पलचं आन्सर मिळालं 3g अपॉन 4 पाय आर कॅपिटल जी. नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे. 2 सॅटेलाइट्स A and B go round a planet in a circular orbit having radii 4r and r. काय सांगितलंय बघा, 2 सॅटेलाइट्स आहेत A and B. एक सॅटेलाइट मूव्ह होतोय 4r एवढी रेडियस असणाऱ्या ऑर्बिटमध्ये, दुसरा सॅटेलाइट मूव्ह होतोय r एवढी रेडियस असणाऱ्या ऑर्बिटमध्ये. इफ द स्पीड ऑफ द सॅटेलाइट A इज 3v, सॅटेलाइट Aचं स्पीड किती आहे 3v, तर सॅटेलाइट Bचं स्पीड किती असेल असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला गिव्हन आहे r1 आणि r2. r1 किती आहे 4r, r2 किती आहे r, आणि v1 गिव्हन आहे, v1 आहे 3v आणि v2 आपल्याला इथे विचारलं आहे. आता VB अपॉन VA केलं. आता मला सांगा इथे सॅटेलाइट ज्यावेळेस रिव्हॉल्व होतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कोणती असते सर्क्युलर ऑर्बिटसाठी, क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी आरला कशी प्रपोर्शनल आहे इनव्हर्स, कारण फॉर्म्युला काय आहे √GM अपॉन स्मॉल आर, आणि त्यातला GM कॉन्स्टंट असतो आणि VC इनव्हर्सली प्रपोर्शनल टू √R असं येतं ना. मग VB अपॉन VA केलं तर काय येईल √RA अपॉन RB, आणि RA आहे 4R, RB आहे R, रूटमध्ये 4R अपॉन 4R, आन्सर किती आलं 2, आणि VB इज इक्वल टू काय येणार मग 2VA, आणि VA आपल्याला 3V गिव्हन आहे, त्यामुळं VB इज इक्वल टू काय असणार आहे 6V. ओके, हे सगळे एक्झाम्पल्स पण सगळ्यांनी नोट करून ठेवायचे आहेत. त्यानंतर गिव्हन द रेडियस ऑफ अर्थ आर अँड लेंथ ऑफ अ डे टी, द हाईट ऑफ अ जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज. तुम्हाला एचचं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि टी हा काय आहे टाईम पिरियड आहे. आणि जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला टीच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म्स असतात त्या इथं दिसत आहेत ना. मग आपल्याला टीचा फॉर्म्युला आपण पहिल्यांदा घेऊयात. टी इक्वल टू काय आहे 2 पाय √R³ अपॉन GM. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही साईडला स्क्वेअर केला काय येईल T² इक्वल टू 4 पाय² R³ अपॉन GM. त्यानंतर आपल्याला H पाहिजे ना, तो H कुठे असणार आहे स्मॉल आरमध्ये, त्यामुळं स्मॉल आरला एका साईडला ठेवला आणि बाकी सगळं एका साईडला घेतलं तर काय येईल T² GM अपॉन 4 पाय² इज इक्वल टू काय असेल R³ असेल. ओके, आणि स्मॉल R³ म्हणजेच काय असणार आहे कॅपिटल R प्लस H ब्रॅकेट क्यूब असणार आहे. ओके, आणि मग दोन्ही साईडला आपण क्यूब रूट घेतलं तर LHSला काय राहिला R प्लस Hचा क्यूब, त्याचा क्यूब रूट घ्या काय येईल R प्लस H इक्वल टू इकडचं क्यूब रूट घेतलं काय येईल GMT² अपॉन 4 पाय². ओके, मग अशा प्रकारे आपल्याला रिलेशन काय मिळतं R प्लस H इज इक्वल टू क्यूब रूटमध्ये GMT² अपॉन 4 पाय². मग आता इथे H काढायचा आहे ना आपल्याला, म्हणजे इकडे LHSला असणारा R जो आहे तो RHSला काय होईल सबट्रॅक्ट होईल. मग H इक्वल टू काय येईल GMT² अपॉन 4 पाय² ह्याचं क्यूब रूट म्हणजे रेस टू किती आला 1/3 आणि मायनस LHSचा R इकडे काय झाला मायनस झाला. मग ऑप्शन कोणता आला बघा GMT² अपॉन 4 पाय² रेस टू 1/3 मायनस R, म्हणजे ऑप्शन C इथे करेक्ट मिळाला. ओके, नोट केला असेल सगळ्यांनी आता हे एक्झाम्पल. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. अ सॅटेलाइट इज लॉन्च्ड इनटू अ सर्क्युलर ऑर्बिट of radius r around the earth. A second satellite is launched into orbit of radius 1.01 r. The period of the second satellite is larger than that of the first one by approximately. म्हणजेच तुम्हाला इथे काय फाइंड आउट करायचं आहे तर पर्सेंटेज चेंज टाईममध्ये किती होईल टाईम पिरियडमध्ये. ओके, आणि तुम्हाला दिलं आहे काय तर रेडियस पहिल्यांदा R होती, आता किती आहे दुसऱ्या ह्याची तर 1.01 R आहे. म्हणजेच रेडियसमध्ये पर्सेंटेज चेंज किती आहे सांगा मला तर 1%. ओके, सपोज एकाची आहे R रेडियस, आता आहे 1.01 R, म्हणजे पर्सेंटेज चेंज इन द रेडियस किती आहे 1% आहे.
आणि त्याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की टाईममध्ये किती पर्सेंटेज चेंज झाला. तर तो कसा काढायचा, तर टी प्रपोर्शनल टू काय असतो, r⁻²/2 हा फॉर्म्युला आहे. मग पर्सेंटेज चेंज इन टाईम कसं काढाल, तर डेल्टा टी अपॉन टी इंटू 100 इज इक्वल टू काय असेल, हे आरची पॉवर आहे 3/2, ती 3/2 आपण इकडे घेतली, 3/2 इंटू काय येणार, पर्सेंटेज एरर इन आर. ओके, म्हणजे पर्सेंटेज एरर इन टाईम इज इक्वल टू 3/2 इंटू पर्सेंटेज एरर इन आर. मग 3/2 इंटू 1%, आन्सर किती आलं, 1.5%. सो पर्सेंटेज चेंज इन द टाईम इज 1.5%. पुढचं एक्झाम्पल बघायचं आहे. 5th एक्झाम्पल, अ बॉडी ऑफ मास m इज प्लेस्ड ऑन द अर्थ सरफेस. इट इज टेकन फ्रॉम द अर्थ सरफेस टू हाईट h इक्वल टू 3r. देन चेंज इन द पोटॅन्शियल एनर्जी इज. फॉर्म्युला काय असतो बघा, डेल्टा यू. फॉर्म्युला काय आहे, mgh अपॉन 1 + h/r. ओके, mg इंटू h किती दिला आहे, 3r अपॉन 1 + 3r अपॉन r. डेल्टा यू किती मिळाला, 3/4 mgr. सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. पोटॅन्शियल एनर्जीमधला चेंज डेल्टा यू हा कसा फाइंड आउट केला जाईल, mgh अपॉन 1 + h/r. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा 6th एक्झाम्पल, अ बॉडी इज प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ अ प्लॅनेट ऑफ रेडियस r विथ वेलॉसिटी इक्वल टू हाफ द एस्केप वेलॉसिटी फॉर दॅट प्लॅनेट. ओके, हे एक्झाम्पलसुद्धा महत्त्वाचं आहे, वेगळ्या टाईपचं आहे. याच्यामध्ये फॉर्म्युला जो यूज केला आहे आपण तो पण नोट करायचा आहे. बॉडी जी प्रोजेक्ट केली आहे इथं, कुठं प्रोजेक्ट केली आहे, व्हर्टिकली अपवर्ड अर्थच्या सरफेस, प्लॅनेटच्या सरफेसपासून. ओके, आणि काय सांगितलं आहे, किती व्हेलॉसिटीनं प्रोजेक्ट केलेली आहे, विथ व्हेलॉसिटी इक्वल टू हाफ द एस्केप व्हेलॉसिटी. मग आपण जी व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आहे तिला v असं म्हणूयात, आणि v इक्वल टू हाफ द एस्केप वेलॉसिटी आहे, म्हणजे v इक्वल टू ve अपॉन 2 आहे. ओके, पुढं काय विचारलं आहे, मॅक्झिमम हाईट अटेन बाय द बॉडी. जर तुम्हाला असं गिव्हन असेल की वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन माहिती आहे आणि ती एस्केप वेलॉसिटीच्या किती टाईम्स आहे ते गिव्हन आहे. ओके, म्हणजे v इन द फॉर्म ऑफ NVE असेल. ओके, v इक्वल टू NVE ह्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला दिलं असेल आणि तुम्हाला विचारलं आहे काय, तर h फाइंड आउट करायचं आहे. पण इथं कंडिशन काय आहे की वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन लेस दॅन द एस्केप वेलॉसिटी आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही त्या प्रोजेक्टाईलनी हाईट किती अटेन केली ती कशी फाइंड आउट कराल, तर hचा फॉर्म्युला आहे r अपॉन ve² अपॉन v² - 1. सगळ्यांनी हा फॉर्म्युला नीट नोट करून घ्यायचा आहे. हाईट अटेन बाय द प्रोजेक्टाईल h कशी फाइंड आउट करायची, r डिवायडेड बाय ve² अपॉन v² - 1. ओके, आता आपल्याला गिव्हन काय आहे बघा, v इक्वल टू किती आहे, ve अपॉन 2 आहे. मग h इक्वल टू काय येणार, r अपॉन ve अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर -1. म्हणजे पुढे काय आलं, r अपॉन 4 - 1, म्हणून आन्सर किती आलं, h इक्वल टू r/3. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, एनर्जी रिक्वायर्ड टू मूव अ बॉडी ऑफ मास m फ्रॉम ऑर्बिट ऑफ रेडियस 2r टू 3r. आता इथे इनिशियल एक ऑर्बिट सांगितली आहे 2r, नंतरची किती सांगितली आहे 3r. म्हणजे 2r रेडियस असणाऱ्या ऑर्बिटमधून तुम्ही ऑब्जेक्टला मूव करणार कुठे, 3r रेडियस असणाऱ्या ऑर्बिटमध्ये. तर त्या केसमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायची एनर्जी किती रिक्वायर्ड असेल. तर याच्यामध्ये डेल्टा यू इक्वल टू काय असेल बघा, gmm इंटू ब्रॅकेट 1/r1 - 1/r2. ओके, मग gmm इंटू ब्रॅकेट काय येणार, 1/2r. 2r ही इनिशियल ऑर्बिट आहे, ऑर्बिटचे रेडियस आहे. 1/2r मायनस काय येईल, 1/3r. आणि आन्सर काय असेल बघा, हे सॉल्व केल्यावर gmm/6r. ओके, आपल्याला एक्झाम्पल्स आपण एवढ्यासाठी घेतो आहे की काही नवीन फॉर्म्युलेसुद्धा मिळतात, ते आपल्याला इथे नोट करायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला एखादी एक इनिशियल ऑर्बिटची रेडियस माहिती आहे, नंतरची फायनल ऑर्बिटची रेडियस माहिती आहे आणि पोटॅन्शियल एनर्जीमधला चेंज काढायचा आहे. तर तो कसा काढाल, तर gmm इंटू ब्रॅकेट 1/r1 - 1/r2. ओके, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या तर आन्सर किती मिळालं, gmm/6r. ओके, नेक्स्ट 8th example, a body of mass m is taken from the earth surface to height h equal to twice the radius r.
ओके, इथे तुम्हाला काय गिव्हन आहे, H इक्वल टू 2R गिव्हन आहे आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग डेल्टा यू कसा काढायचा, आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला, mgh अपॉन 1 प्लस h/r. ओके, आता इथं H इक्वल टू किती सांगितलं आहे तुम्हाला, 2R. मग mg इंटू 2R डिवायडेड बाय 1 प्लस 2R अपॉन r. मग आता याच्यामध्ये पुढे सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर किती मिळेल बघा आपल्याला, डेल्टा यू इक्वल टू 2/3 mgr. आन्सर काय असेल, 2/3 mgr. ओके, नेक्स्ट 9th एक्झाम्पल, अ बॉडी ऑफ मास m राइजेस टू हाईट h इक्वल टू r/5 फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. आणि तुम्हाला काय विचारलं आहे बघा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. पण जर इथे ऑप्शन्स बघितले तर ते ऑप्शन्स जे आहेत ते mgh फॉर्ममध्ये आहेत. mgh फॉर्ममध्ये असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, तर h कॅन्सल करून चालणार नाही, तर आपल्याला आरची व्हॅल्यू एचच्या फॉर्ममध्ये टाकावी लागेल. ओके, मग तुम्हाला दिलं आहे काय, तर h इक्वल टू r/5 दिला आहे. मग r इक्वल टू किती असेल, तर 5h असेल. ओके, r इक्वल टू आहे 5h. मग डेल्टा यू कसा काढायचा, तर mgh अपॉन 1 प्लस h/r. मग इथे तुम्ही आरची व्हॅल्यू टाकली किती, 5h, mgh अपॉन 1 प्लस h/5h. मग हे जर तुम्ही सॉल्व केलं तर पुढे आन्सर काय येईल बघा, 5/6 mgh. मग डेल्टा यू इक्वल टू काय असेल, 5/6 mgh. सगळ्यांनी हे एक्झाम्पल नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा, कॅल्क्युलेट अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द अर्थ सो दॅट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट 60 डिग्री लॅटिट्यूड बिकम्स 0. काय सांगितलं आहे बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही काय होणार आहे, 0 होणार आहे. कधी, ज्यावेळेस इथे नाही, तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा फाइंड आउट करायची आहे. ओके, सो दॅट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम 0. कुठं, तर लॅटिट्यूड 60 असताना. मग व्हॅरिएशन ऑफ जी विथ लॅटिट्यूड हा जर आपण फॉर्म्युला यूज केला तर फॉर्म्युला काय असतो, जी डॅश इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ओके, आणि फाय म्हणजे काय, लॅटिट्यूड. आणि फाय तुम्हाला सांगितलं आहे किती, इथं 60 सांगितलं आहे. आणि तुम्हाला ओमेगा फाइंड आउट करायचा आहे आणि दिला आहे काय, जी डॅश. जी डॅश किती दिला आहे बघा आपल्याला, 0 दिला आहे. ओके, जी डॅश किती दिला आहे, 0. आणि आर किती दिले, 6400 किलोमीटर. जी पोल किती आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि थीटा किती आहे, म्हणजे फाय किती आहे, 60 आहे. ओके, तर फॉर्म्युला बघा, जी डॅश इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. जी डॅशची व्हॅल्यू 0 टाकली. त्यानंतर पुढे आपण हे सॉल्व केलं, जी सगळ्या व्हॅल्यूज जर पुटअप केल्या तर ओमेगाची व्हॅल्यू किती येईल बघा, 2.5 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड. किती येईल, ओमेगा इक्वल टू किती असेल, 2.5 इंटू 10⁻³ रेडियन पर सेकंड. त्यानंतर नेक्स्ट बघा, इफ GH अँड GD आर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h अँड डेप्थ d फ्रॉम अर्थ सरफेस, इफ GH इक्वल टू GD देन रिलेशन बिटवीन h अँड d इज. तुम्हाला काय सांगितलं आहे की GH म्हणजे काय, हाईट hला असणारी ग्रॅव्हिटी, GD म्हणजे काय, डेप्थ dला असणारी ग्रॅव्हिटी. आणि सांगितलं आहे काय की GH आणि GD सेम आहेत, तर h आणि d मध्ये रिलेशन काय. मग पहिल्यांदा आपण GHचा फॉर्म्युला बघूया. काय आहे GHचा फॉर्म्युला, G इंटू 1 - 2h अपॉन r. GDचा फॉर्म्युला काय, G इंटू 1 - d/r. आणि GH इक्वल टू GD हे गिव्हन आहे आपल्याला. मग GH इक्वल टू GD केलं तर G इंटू 1 - 2h अपॉन r इज इक्वल टू G इंटू 1 - d/r. आणि मग पुढे सॉल्व केल्यानंतर D इक्वल टू किती मिळते बघा, 2h. ओके, मग आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन या टॉपिकबद्दल काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितलेले आहेत. ते फॉर्म्युले सगळ्यांनी व्यवस्थित नोट केलेले असतील. हे सगळे फॉर्म्युले तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. त्यानंतर एक्झाम्पल्स आपण बघितले, त्या एक्झाम्पल्समध्ये सुद्धा 1-2 जे फॉर्म्युले आपल्याला नवीन मिळालेले आहेत. जसं आपण हाईट hचा फॉर्म्युला बघितला, r/v²/v² - 1. तो फॉर्म्युला नोट करा. आणि पोटेन्शियल एनर्जीमधला चेंज GMM इंटू ब्रॅकेट 1/r1 - 1/r2 तो सुद्धा आपल्या फॉर्म्युल्यांच्या लिस्टमध्ये ॲड करा. आणि हे सगळे फॉर्म्युले जर तुमचे तोंडपाठ असतील तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन टॉपिकवरचं कोणतंही एक्झाम्पल सॉल्व करता येईल. हे काही मी वेगळ्या टाईप्सचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. बाकी एक्झाम्पल्स जे काही इझी आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. ओके,